नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया मोठे होऊया या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास पाठ 13 आपला आहार या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। यापूर्वी तुम्ही जर आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। काय करावे बरे? शाळा सुटल्यावर हुतुतूच्या सरावासाठी थांबायचे असते। त्यावेळी थकल्यासारखे वाटते, कशातही लक्ष लागत नाही, पण थांबायचे तर आहे। उत्तर: शाळा सुटल्यावर भूक लागलेली असते, आपल्याला योग्य आहाराची गरज असते। खाल्ले नाही तर उत्साह येत नाही आणि थकल्यासारखे वाटते, यासाठी काहीतरी खाऊन त्यावर गरम पेय घेतल्यास तरतरी येईल। हुतुतू खेळताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होणार आहे, त्यामुळे अजून भूक लागेल। खेळासाठी थांबायचे असेल तर आधी खाऊन पिऊन घ्यावे। जरा डोके चालवा। पुढील यादीतून कामांचे बैठे काम व अंगमेहनतीचे काम असे वर्गीकरण करा। उत्तर: बैठे काम 2 तांदूळ निवडणे, 4 पुस्तक वाचणे, 7 चित्र काढणे। अंगमेहनतीचे काम 1 खो खो खेळणे, 3 सायकल चालवणे, 5 झाडलोट करणे, 6 डोंगर चढणे, 8 ट्रंका उचलणे, 9 बागेतील गवत काढणे। चुकी बरोबर सांगा। 1 घरी केलेला प्रत्येक पदार्थ आवर्जून खावा। उत्तर आहे बरोबर। 2 जाहिरातीतील पदार्थ आवर्जून खावेत। उत्तर आहे चूक। 3 आकर्षक वेष्टनातील पदार्थ खाल्ल्याने आरोग्य सुधारते। उत्तर आहे चूक। 4 सर्वच महागडे पदार्थ आरोग्याला उत्तम असतात। उत्तर आहे चूक। एका शब्दात उत्तरे द्या। 1 कोणत्या ऋतूत आमरस केला जातो? उत्तर आहे उन्हाळ्यात। 2 ऊसाच्या रसाची गुऱ्हाळे कोणत्या ऋतूत चालू असतात? उत्तर आहे उन्हाळ्यात। 3 ओला हरभरा बाजारात कोणत्या ऋतूत येतो? उत्तर आहे हिवाळ्यात। 4 उन्हातून खेळून आल्यावर खूप तहान लागली आहे, तुमच्या समोर लिंबाचे सरबत आहे, बाजारातून आणलेले शीतपेयही आहे, यातले कोणते पेय घेऊन तहान भागवणे चांगले? उत्तर: बाजारातून आणलेल्या शीतपेयांनी विशेष पोषण मिळत नाही, त्यात आरोग्याला हानिकारक पदार्थ असतात। त्यापेक्षा घरी केलेल्या लिंबाच्या सरबताने आरोग्याला फायदा होतो, म्हणून उन्हातून खेळून आल्यावर तहान भागवण्यासाठी लिंबू सरबतच प्यावे। चित्र पहा, यापैकी कोणाचा आहार जास्त असेल का? उत्तर: यात 3 चित्रे आहेत। पहिल्या चित्रात अंगमेहनत करणाऱ्या मजुराचे चित्र आहे। अंगमेहनत करणाऱ्या मजुराचा आहार जास्त असला पाहिजे, त्याला कामामुळे अधिक आहाराची गरज आहे। तिसऱ्या चित्रात वाढीच्या वयातील शाळकरी मुली मैदानी खेळ खेळत आहेत। मैदानी खेळ खेळणाऱ्या मुलींनाही जास्त आहाराची गरज आहे। मैदानी खेळ आणि वाढीचे वय या दोन्हींमुळे त्यांना भरपूर व पौष्टिक आहार मिळाला पाहिजे। दुसरे चित्र कचेरीत बैठे काम करणाऱ्या माणसाचे आहे। बैठे काम करणाऱ्या माणसाला जास्त आहाराची गरज नाही।
विचार करून उत्तरे द्या. 1. 3 वर्षांच्या मुलाचे पोट अर्ध्या भाकरीत भरते, म्हणून त्याच्या आईचे पोट अर्ध्या भाकरीत भरेल का? कारण सांगा. उत्तर. 3 वर्षांच्या मुलाला अर्धी भाकरी हा पुरेसा आहार आहे. त्याच्या आईला अर्धीच भाकरी पुरणार नाही. आई खूप कामे करीत असते. बाळापेक्षा तिचे वयही मोठे आहे. ती तरुण आहे, त्यामुळे तिला कष्ट करायला पुरेसा आहार हवा. 2. एक माणूस रोज 5 पोळ्या खातो. एखाद्या दिवशी तो तापाने फणफणलेला असेल, त्या दिवशीही 5 पोळ्या खाईल का? कारण सांगा. उत्तर. आजारी माणसाने हलका व पचनास सोपा असा आहार घ्यावा. नेहमी जरी तो 5 पोळ्या खात असला तरी तापाने आजारी असल्यावर तो इतके अन्न घेऊ शकणार नाही. तापामुळे त्याला भूकही कमी लागेल. त्यामुळे तापाने फणफणलेला माणूस 5 पोळ्या खाणार नाही. 3. प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगवेगळा असतो. त्याची कोणकोणती कारणे असतील? उत्तर. प्रत्येक व्यक्तीचा आहार हा त्याच्या वयानुसार आणि तब्येतीनुसार वेगवेगळा असतो. ऋतुमानानुसारही आहार बदलतो. वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या भाज्या व फळे येतात, त्यामुळे आहारातही बदल होतो. ज्या प्रदेशात जी धान्य पिकतात त्याप्रमाणे तेथील माणसे तसा आहार घेतात. गहू पिकतो तेथील लोक पोळ्या खातात. ज्वारी बाजरी पिकते तेथील लोक आहारात भाकरी घेतात. समुद्राच्या जवळच्या कोकणातील माणसे मासे व भात आहारात जास्त प्रमाणात घेतात. 4. आईला आजीसाठी भाकरी का कुस्करून ठेवावी लागते? उत्तर. आजीचे दात ठीक नसतील. तिचे वय झाल्यामुळे तिला चावायचा त्रास होत असेल. तिला कडक अन्न पचवायला कठीण होत असेल, म्हणून आईला आजीसाठी भाकरी कुस्करून ठेवावी लागते. 5. ताटात भाजी टाकू नको असे आईने ताईला का सांगितले असेल? उत्तर. भाज्या आहारात घेतल्यास आपल्या प्रकृतीला ते चांगले असते. ताईला भाजी आवडत नसल्याने ती भाजी ताटात टाकते, म्हणून ताईने भाजी खावी म्हणून आईने असे सांगितले असेल. ए. मूग, मटकी, वाल, चवळी यांना मोड आणण्याच्या कृतीची माहिती मिळवा. लिहून काढा. वर्गातील इतरांना सांगा. उत्तर. मूग, मटकी, वाल, चवळी सगळी कडधान्ये रात्री कोमट पाण्यात भिजत घालतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ती चाळणीत ओततात. त्याच्यातले पाणी काढून टाकावे लागते. काही जण फडक्यात ही कडधान्ये बांधून ठेवतात, तर काही जण उबदार जागी झाकून ठेवतात. 8-10 तासांत त्यांना मोड येतात. वालाला मोड यायला मात्र जरा जास्त वेळ लागतो. ऐ. गाळलेले शब्द भरा. 1. अंग मेहनतीची कामे करणारी व्यक्ती टिंबटिंब असो वा पुरुष, त्यांना पुरेसे अन्न मिळायला हवे. उत्तर आहे स्त्री. 2. प्रकृती चांगली हवी असेल तर टिंबटिंब विषयी काळजी घ्यावी लागते. उत्तर आहे आहाराविषयी. 3. जाहिरातीतील अन्नपदार्थ विकत घ्यावेत असा टिंबटिंब पडतो. उत्तर आहे मोह. धन्यवाद.